today we'll discuss module 5, which is titled as e-communication. Friends, basically we are well aware of this particular concept of communication, but we have to understand what do we mean by e-communication. Friends, communication is nothing but the process of transferring information, ideas, suggestions, orders, requests, feelings, plans, messages, grievances. It means that whatever we feel, whatever we think, what ideas come to our mind, those ideas are communicated to the listeners or the person whom you are interacting. ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीशी किंवा मोठ्या जनसमुदायाशी बोलत असतो, त्यावेळेस आपल्या मनामधले जे विचार आहेत ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यांच्यापासून सुद्धा आपण काही विचार स्वीकारतो किंवा घेतो, त्याला आपण कम्युनिकेट. पण मित्रांनो, या कम्युनिकेशन या प्रोसेस आणखी काही घटक किंवा आणखी काही बाबी महत्त्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत? तर देअर आर डिफरंट मोड्स ऑफ द कम्युनिकेशन. कोणते प्रकार आहेत या कम्युनिकेशन? In ancient times, communication was done through the message. Then there was the birth of the post office. However, with the advancement in science and technology and the spread of the internet all over the world, there emerged e-communication. In this unit, you will learn about the email communication, email discussion groups, email pals, and blogs. म्हणजेच पूर्वीच्या काळी मेसेंजरला पाठवून किंवा एखादा संदेशवाहक त्या ठिकाणी नेमून कम्युनिकेशन केलं जात होतं किंवा संदेशाचं आदानप्रदान केलं जातं. परंतु या आधुनिक युगामध्ये, या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपल्याला हे आदानप्रदान हे कुठल्या मेसेंजरला किंवा व्यक्तीला पाठवून करायची कोणतीही गरज नाही. टेक्नॉलॉजीनं आपल्याला एक फार मोठा वरदानाचा भाग दिलेला. टेक्नॉलॉजी हॅज गिवन अ ग्रेट गुण. गुण म्हणजे गिफ्ट. कोणतं गिफ्ट आहे हे? तर विदाउट एनी without any physical presence of a person, we can send the message as well as we can receive the message. आपण कोणत्याही व्यक्तीशिवाय टेक्नॉलॉजीचा वापर करून संदेश पाठवू, मेसेज पाठवू आणि मेसेज घेऊ सुद्धा शकतो. Electronic communication or e-communication is a term used for communication by means of media. In e-communication, advanced techniques such as computer modems, facsimile machines, voicemail, electronic mail, teleconference, video cassettes, or private television networks are used. It is easy and fast way to communicate with a person. There are various advances of like transfer, wide coverage, managing global access, exchange of feedback, reasonable cost. Let us study some of the means and the ways of e-communication. लक्षात घ्या की या पॅरेग्राफमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ई कम्युनिकेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन कशा अलीकडच्या काळामध्ये कॉम्प्युटरचा वापर करून इंटरनेटचा वापर करून मेसेजचं एक्सचेंज केलं जातं, पाठवला जातो, स्वीकारला जातो, त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं. तर हे जे फास्ट कम्युनिकेशन याचा अभ्यास त्या आता त्यामधला पहिला प्रकार आहे इलेक्ट्रॉनिक मेल ऑर ईमेल. ईमेलला बऱ्याच वेळा आपण वापरतो, पण त्याचा लॉंग फॉर्म काय विचारलं तर लक्षात इट इज नथिंग बट इलेक्ट्रॉनिक मेल. Electronic mail or email is one of the most popular ways of communication. It is delivered through electronic and being scheduled. Through email, one can send written messages, both textual and non-textual in files. The messages, the messages sent and received by email can be stored and organized according to our. It is eco-friendly as it reduces. लक्षात ठेवा की हे जे इको फ्रेंडली आहे कारण ह्याच्यामध्ये कोणत्याही पेपरचं वेस्टेज केलं जात आणि त्यामुळं हे जे कम्युनिकेशन आहे हे इको फ्रेंडली आहे आणि त्यातून कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला त्रास होत ते प्रकारचं वेस्टेज त्या ठिकाणी त्यामुळं ईमेल कशा पद्धतीनं पाठवला जातो हे आपण
आता यामध्ये आपण थोडासा हा भाग लक्षात इथं त्या ठिकाणी फिगर दाखवण्यात आलेली आहे. फिगर 1.1 त्याच्यामध्ये या ठिकाणी जर फोकस केलं तर फ्रॉम टू आणि ह्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन करण्यात आणि या ठिकाणी कंटेंट आहे. हा कंटेंट त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे, की तो कंटेंट आपण त्या ठिकाणी मेसेज जो आहे तो त्या ठिकाणी मेन्शन केलेला. तर या ठिकाणी काय करायचं आहे आपण बघूया. द मोस्ट इसेन्शियल थिंग्स इन द ईमेल कम्युनिकेशन. ईमेल ॲड्रेस. ईमेल ॲड्रेस इन्क्लूड्स 3 पार्ट फॉर्मॅट. आता ईमेल ॲड्रेस काय आहे? जसं आपल्या एखाद्या व्यक्तीला रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजे त्या व्यक्तीचा राहण्याचा ठिकाणाचा पत्ता असतो. तसं ईमेलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन प्रत्येक व्यक्तीला एक स्वतःचा ईमेल आयडी असतो. तो ईमेल आयडी आपण कसा तयार करायचा? त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी? इट ईमेल ॲड्रेस इन्क्लूड्स 3 पार्ट फॉर्मॅट. युजर आयडी @ होस्ट कोण आहे? जे होस्टमध्ये येतात याहू आहे, जीमेल आहे किंवा रेडिफ मेल आहे. हे होस्ट आहे. आणि त्यानंतर येतं .com. कॉम म्हणजे डोमेन आहे. तर युजर आयडी इज द नेम ऑफ द यूजर. आता फॉर एक्झाम्पल आता माझा ईमेल आयडी काय आहे? JadavGaneshV@gmail.com. आता याच्यामधला माझा युजर आयडी कोणता आहे? माझा युजर आयडी आहे जाधव गणेश व्ही. म्हणजे याच्या अगोदरचा जो पार्ट आहे त्याला युजर आयडी. त्यानंतर हे जे आहे, हे जे सिम्बॉल आहे किंवा हे जे चिन्ह आहे, हे त्याला किंवा म्हणतात. आणि यानंतर साइन फॉलो अकाउंट नेम द होस्ट ऑफ द ईमेल अकाउंट. आता याच्यामधला होस्ट कोण आहे? जसं मी आता मेन्शन केलं, की यामध्ये होस्ट कोण? जीमेल असू हॉटमेल असू रेडिफ मेल असू याहू असू किंवा आणखी बरेचसे यामध्ये होस्ट आहेत त्यांचं आपण त्या ठिकाणी जीमेल, हॉटमेल, याहू उदाहरण आणि त्याचप्रमाणे इतरही काही आहेत. अँड द डोमेन. आता इथं डोमेन काय येऊ शकतो बघा. एक .com येऊ शकतो, .in येऊ शकतो, .org येऊ शकतो आणि .net येऊ. तर असे वेगवेगळे डोमेन त्या ठिकाणी आहेत. त्या डोमेनचा वापर करू शकतो आणि तो मेल आपण एकमेकाला इलेक्ट्रॉनिक मेसेज कम्युनिकेट करण्याचा आधार वापरू. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मेलचा वापर कशा पद्धतीने ईमेल आयडी त्याची सुरुवात केली. Let us see the format of the email in figure number 1. The caption from is sender's email. लक्षात घ्या. काय तर आणि इथं आपण लक्षात घेऊया की ज्याच्याकडून आपण मेल पाठवत आहोत त्याला फ्रॉम असं म्हणजे पासून ज्यांनी मेल करणार आहे त्याचा ईमेल आयडी फ्रॉम मध्ये. टू टू म्हणजे काय? तर ज्याला मेल तुम्ही पाठवणार आहात त्या व्यक्तीचा ईमेल आयडी आणि CC म्हणजे ज्याची कॉपी ज्याला तुम्ही आणखी एक ॲडिशनल कॉपी पाठवणार आहात ते CC कार्बन कॉपीमध्ये त्या ठिकाणी आपण मेन्शन त्याचा. This CC denotes the email address of the person when are send you are to send the same mail to more than one person. By using this option, you can send the same mail to many persons. Like बघा हे किती सोपं काम झालेलं आहे. जर पूर्वीच्या काळाचा विचार केला तर एखाद्याला पत्र लिहायचं झालं तर प्रत्येकाचा ॲड्रेस स्वतंत्र असल्यामुळे त्याचा प्रत्येकाचा जो पत्रव्यवहाराचा खर्च आहे तो जादा होता. कागदाचा खर्च होता. त्याचबरोबर फोनचा खर्च सुद्धा आपण जर लक्षात घेतला तर ते बाब खर्चिक होते. पण इलेक्ट्रॉनिक मेलचा वापर जर केला तर अत्यंत कमी पैशामध्ये तोच मेसेज अनेक जणांपर्यंत त्या ठिकाणी. याचा अर्थ असा आहे की आपण एकच मेसेज जर इतरांना पाठवायचा असेल तर त्याचा CC मध्ये उल्लेख केला पाहिजे. There is another option BCC which add blind carbon copy. BCC काय? तर blind carbon copy allows the sender of the message conceal the person. म्हणजे BCCचा काय फायदा आहे तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा ईमेल आयडी ठिकाणी कन्सील म्हणजे लपवता येऊ शकतो किंवा त्या ठिकाणी तो हाईड करून ठेवू. BCC फील्ड फ्रॉम अदर हे जे फील्ड आहे ते अदर रेसिपियंट म्हणजे इतर कोणाला जे पाठवायचं आहे त्यांच्यासाठी हा त्या ठिकाणी. आता या ठिकाणी सब्जेक्ट लाईन कशी लक्षात घ्या मित्रांनो. सब्जेक्ट लाईन म्हणजे काय? सब्जेक्ट लाईन ऑफ द ईमेल इज इम्पॉर्टंट
इट शुड बी ॲप्रोप्रिएट, शॉर्ट, कन्साइज, स्पेसिफिक. लक्षात ठेवा की या ठिकाणी सब्जेक्ट लाईन थोडक्यात असली, तंतोतंत असली, पर्टिक्युलर स्पेसिफिक असली, स्पष्ट, म्हणजे त्यातून काहीतरी अर्थबोध झाला पाहिजे, स्पष्टता पाहिजे. त्या सब्जेक्ट लाईनमध्ये आयडियाज क्लिअर झाल्या पाहिजे. व्हॉट इज द मेल अबाउट, म्हणजे हा मेल जो आहे कशाबद्दल आहे हे त्या ठिकाणी लक्षात गरजेचं आहे. ते जर आलं, it gives a kind of the hint or sign for your message. When people receive a number of messages, a catchy will attract and enable the receiver to mail. When you try send an email without subject, you might have seen automatic region. Find would you like your message to be sent without a this itself defines the importance. म्हणजे काही वेळा मला मेल पाठवत असताना सब्जेक्ट लाईन नसेल, तो पोस्ट विचारतो की तुम्ही विदाऊट सब्जेक्ट लाईन पाठवू शकता का? म्हणजेच काय, विदाऊट सब्जेक्ट लाईन मेल पाठवू नये. कारण सब्जेक्ट लाईनमध्ये आपल्याला त्या मेलची आयडिया, थोडक्यात ब्रीफ आयडिया त्या की व्हॉट इज द मेल अबाउट, म्हणजे मेसेज कशाबद्दल आहे, मेल कशाबद्दल आहे, आणि त्यामधून तो मेल आपण किती गांभीर्यानं वाचला पाहिजे किंवा किती लक्षपूर्वक वाचला त्या ठिकाणी. Generally, the key words of the message are written in don't write subject, don't write subject line using all the capital letters नाही, काळजी घेतली पाहिजे. Here are a few examples. काही दाखवले या ठिकाणी. रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन अबाउट, आता ही कशाबद्दलची रिक्वेस्ट आहे की सबमिशन ऑफ एक्झाम, म्हणजे ह्यातले जे महत्त्वाचे शब्द आहेत इन्फॉर्मेशन अबाउट ऑफ एक्झामिनेशन. आता एक्झामिनेशन फॉर्म सबमिट करण्यासाठी म्हणजेच तुम्ही सब्जेक्ट लाईन लिहित असताना वर्ड्स पर्टिक्युलर पाहिजेत, त्याचबरोबर ते मिनिंगफुल पाहिजेत, अँड मस्ट बी क्लिअर आणि स्पष्ट देखील. बरोबर. दुसरा एक विषय बघूया, रिगार्डिंग ऑर्गनायझेशन ऑफ. या सब्जेक्टमध्ये काय महत्त्वाचं आहे, ऑर्गनायझेशन ऑफ फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच थोडक्यात पण सब्जेक्ट लाईन जर चांगली लिहिली तर आपल्याला त्याची आयडिया येऊ शकते. कीप इन माइंड दॅट द प्रॉपर सब्जेक्ट लाईन विल हेल्प द रेस्ट ऑफ द स्टँडिंग, म्हणजे समजण्यासाठी उपयुक्त अशा पद्धतीने कंटेंट लाईन व सब्जेक्ट लाईन त्या ठिकाणी. बिगिनिंग अँड, लक्षात घ्या की ईमेलची सुरुवात कशी करायची, प्रॉपर सॅल्युटेशन किंवा कसं ग्रीट केलं पाहिजे सुरुवाती, हे या ठिकाणी आहो इथं. बिगिनिंग ऑफ द ईमेल, फॉर्मल ईमेल आणि आता बघा, फॉर्मल ईमेलमध्ये आपण रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम, इनफॉर्मल ईमेल हाय तेजस, आपण त्या व्यक्तीचं नाव सुद्धा लिहू आणि त्याला हाय हॅलो अशा पद्धतीची इनफॉर्मल एक्सप्रेशन वापरू. आता फॉर्मलमध्ये बघा, डिअर मिस्टर पाटील, तर बघा हाय डिअर. म्हणजे इनफॉर्मल लँग्वेज कशी असते, इनफॉर्मलमध्ये हॅलो बाबा, रिगार्ड्स, डिअर्स अशा पद्धतीचे किंवा वापर काही देऊ शकतो, टाकू शकतो. आणि फॉर्मलमध्ये बघा, हॅलो सर मॅडम, टू होम इट मे कन्सर्न, फारच फॉर्मल असेल जिथं आपण नाव टाकू सुरुवातीला आपण होम मे कन्सर्न हा त्या ठिकाणी लिहू. ओके. एंडिंग ऑफ द ईमेलची, फॉर्मल ईमेलची शेवट कसा केला, युअर्स फेथफुली, जे जनरली आपण एखाद्या लेटरमध्ये सुद्धा लिहितो, युअर्स क्लिअरली, युअर्स युअर ट्रुली युअर, ते एंडिंग केलं. आणि इनफॉर्मलमध्ये बघा, सी यू अगेन, बाय बाय, युअर्स ओनली, युअर्स लवली. म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्ही मुलांना लक्षात की फॉर्मल सिच्युएशन आणि इनफॉर्मल सिच्युएशन, त्याचबरोबर ह्या दोन्ही पार्ट्समध्ये एंडिंग. Unlike the complimentary clause in letter writing, the ending of the email should be at the left side only. बघा, आपण
लेटर रायटिंगमध्ये राईट साईडला एंडिंग करतो तसं ईमेल आपण त्या बाजूला एंड केलं पाहिजे. शुड बी एंडेड ॲट द लेफ्ट साईड ऑफ पेज. पेजच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी म्हणजेच आपल्यासुद्धा डाव्या हाताला जिथं आपण करायला पाहिजे तर त्या ठिकाणी कन्क्लूड झालं पाहिजे. ऑल्सो न्यू पॅराग्राफ इज स्टार्टेड विदाउट स्पेस. बघा ह्या टेक्निकॅलिटी ज्या आहेत त्या टेक्निकॅलिटी because if we are using paragraph in the email that is not acceptable. ईमेल मध्ये पॅराग्राफ करून लिहायला लागला तर ते सुद्धा नाही. So without leaving any space, write the paragraph. Formal emails can be ended with the mention of your name, address. In the informal emails, there is no need of name. लक्षात ठेवा. फॉर्मल ईमेल मध्ये त्या ठिकाणी नाव लिहू शकता. कॅन मेन्शन ॲड्रेस पद किंवा तुमचा ॲड्रेस. बट इन इन्फॉर्मल ईमेल्स देर इज नो नीड ऑफ डिटेल्स. फॉर्मल मेलमध्ये त्या पद्धतीने ॲड्रेस वगैरे गोष्टी देणे नाही. कारण इन्फॉर्मल मेल ज्यावेळी तुम्ही करत असता इट इज एक्सपेक्टेड, इज सपोज, इट इज अज्युम्ड दॅट ऑल द डिटेल्स ऑफ द सेंडर इज नोन बाय द रिसिव्हर. जो पाठवत असतो मेल त्या पाठवणाऱ्या माणसाचे डिटेल्स आहेत. मग त्याचं नाव, सिग्नेचर, ॲड्रेस या सगळ्या गोष्टी रिसिव्हर एंडला माहीत आहेत. तर या ठिकाणी so in this way we have seen the beginning of the email as well as ending part of the email. आता या ईमेलमध्ये दोन प्रकार कोणकोणते आहेत बघा. इनफॉर्मल, फॉर्मल रायटिंग. Nowadays most formal and informal communication carried out through email. You can send message to your friends, relatives, acquaintances, or send your business affairs or other official through email. On the basis of the content and purpose, emails are divided into types. Informal म्हणजे ईमेलचा विषय काय आहे, ईमेल कोणत्या कारणासाठी लिहिला गेलेला आहे त्यावरून तो फॉर्मल आहे का इनफॉर्मल आहे हे आपण हरकत करू शकतो. आता या ठिकाणी काय बघ, the emails written to the friends, relatives, colleagues and dealing with informal subject matter can be considered as जे मेल आपल्या मित्रांना, पाहुण्यांना, सहकाऱ्यांना आणि त्याचबरोबर काही जे जवळची माणसं आहेत त्यांना ईमेल. आता such emails typically have with the friends or family members. लक्षात ठेवा अशा काही कॉन्व्हर्सेशन हे आपण ठरले त्या ठिकाणी फॉर्मली मांडू शकतो. यू कॅन राईट इनफॉर्मल ईमेल्स फॉर इन्व्हिटेशन. आता इनफॉर्मल मेलचे सब्जेक्ट काय असू शकतो. इन्व्हिटेशन फॉर बर्थडे, एखाद्या वाढदिवसाचं त्या ठिकाणी निमंत्रण. वेडिंग सेरेमनी जे लग्नाचा समारंभ आहे त्यासाठी. थँक्यू सो मच फॉर डन जे एखाद्यानं तुम्हाला मदत केली असेल तर त्यासाठी. ॲक्सेप्ट फॉर एखाद्याचं करण्यात नाकारण्यात त्या ठिकाणी. हे एखाद्याला अभिवादन करण्यास, एखाद्याला मायाशना असे वेगवेगळ्या प्रकारे आपण फॉर्म. आता या ठिकाणी एक ईमेल लिहिलेला आहे तसं एक्झाम एका फ्रेंडला लिहिलेलं हे हा मेल बघा. फ्रॉम ऋतुजा12@gmail.com. हा मेल ऋतुजानं लिहिलेला आहे. रिसिव्हर एंडला कोण आहे बघा, रिशा11@com. या ठिकाणी सेंडर ऋतुजा आहे आणि रिशा ही आहे. या ठिकाणी हे आणखी कुठल्या मित्राला तिने कळवलंय का नाही, त्यामुळे ब्लँक आहे. सब्जेक्ट काय बघा, इन्व्हिटेशन फॉर बर्थडे पार्टी. आता इनफॉर्मल मेलची वैशिष्ट्य आपण ते आपण आहेत तर आपण ते या ठिकाणी फ्रॉम झालं म्हणजे कोण पाठवणार आहे त्याचं नाव, ईमेल आय डी आला. टू आलेला आहे म्हणजे ज्याला पाठवायचं आहे त्याचं आलं. CC कोणालाही पाठवलेलं नाही म्हणजे कॉपी, कार्बन कॉपी कोणाला दे. सब्जेक्ट काय आहे ते ब्रीफमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे बर्थडे. हाय रिशा, इनफॉर्मल सॅल्यूट. This word hi indicates that you are using informal salutation.
फॉर्मल सॅल्युटेशन वापर आहे. त्यानंतर कॉमा आहे पाहिजे. इट इज माय बर्थडे टुमारो. वी हॅव अरेंज्ड अ पार्टी ॲट होम ॲट पॅराग्राफच्या सुरुवातीला स्पेस दिला आहे का? तर नाही. कोणताही स्पेस नसता पॅराग्राफ न करता त्या ठिकाणी डायरेक्ट रायटिंग केलेलं आहे आणि त्यामुळं मी हेही लक्षात पाहिजे. आणि हे उद्या बर्थडे असल्यामुळे त्याचं निमंत्रण 6 वाजताची संध्याकाळची पार्टी आहे. तुम्ही 6 वाजता all our friends are coming. I want to invite you. Will be waiting eagerly and mind we shall enjoy hot. आणि कोणत्याही प्रकारचे का त्या ठिकाणी त्या बर्थडे पार्टी आहे आणि हा हे प्रकारचं कारण त्यामध्ये काऊन सांगितलेलं आहे आणि आम्ही तुझी वाट बघतो. आता या ठिकाणी इन्फॉर्मल एंडिंग सी यू. आता एखाद्या ऑफिशियल ईमेलमध्ये आपण नाही एखाद्या इन्फॉर्मल ते म्हणता येऊ शकतो तू उद्या यायचंच आहे तर तू आता या ठिकाणी हे जे कन्क्लुडिंग किंवा एंडिंग पार्ट आहेत जेव्हा बाजूला न घेता डाव्या बाजूला. त्यामुळे ह्यातल्या टेक्निकॅलिटी लक्षात फ्रॉम लिहायचं आहे एक लिहायचं आहे सॅल्युटेशन लेफ्ट साईडला अलाईन करायचा आहे सगळा कंटेंट लिहायचा आहे तो कंटेंट पॅराग्राफ न देता लिहायचा आहे आणि कन्क्लुडिंग पार्ट जो आहे आलाय. So these are the technical parts email writing. Okay. So you have got some knowledge regarding the how to write the. So this is all about the beginning of this unit that is e-communication. In this lecture we have how email IDs can be written, can be created. Uh, Email can be sent to a person having email ID and what are the various important technicalities of the email like from to subject salutation being part of we have seen in this stop here. The next lecture same topic.